एकदा सनत्कुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असं कोणतं व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होतं. या प्रश्नाचं उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली. तीच ही वटसावित्रीची कथा. मद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. तो महाज्ञानी धार्मिक होता, पण त्याला संतती नव्हती. सावित्री देवीच्या उपासनेने त्याला एक कन्या होते. तिचं नाव वरदा सावित्री असं ठेवलं. यथावकाश सावित्री उपवर झाली म्हणून अश्वपती राजाने तिला आवडेल असा सर्व गुणसंपन्न पती वरण्यास सांगितलं. सावित्रीने द्युमत्सेन राजाचा पुत्र सत्यवान त्याला वरलं. सत्यवानाचा पिता आंधळा आणि राज्यभ्रष्ट होता, म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता. सत्यवान हा शूर गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे आणि आजपासून वर्षाने देहत्याग करील, हे देवर्षी नारदाने अश्वपतीला भाकीत सांगितलं होतं. म्हणून अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करायला सांगितलं. पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेलं ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला. आपल्या पतीच्या आयुष्याचे 3 दिवस राहिले असून 4था दिवस त्याच्या मरणाचा आहे हे जाणून त्रिरात्र व्रत केलं. 4थ्या दिवशी व्रताची समाप्ती केली. त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली. लाकडं तोडून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने ग्लानी आली, म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला. सावित्रीने त्याला ओळखलं आणि नमस्कार केला. सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला. तेव्हा सावित्री ही दुःखी होऊन यमाच्या मागून जाऊ लागली. यमाने तिला परत जायला सांगितलं. यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा, कर्तव्य, पतिव्रतेच्या भावनांचं विद्वत्तापूर्वक विवेचन केलं. तिची वाणी ऐकून यम प्रसन्न झाला. यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागायला सांगितलं. तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला. यमाने तथास्तु म्हटलं. त्यामुळे दिव्य शक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टी लाभ झाला. तरी सुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली. यमाने पुन्हा तिला सांगितलं, हे देवी, तुला चालण्याचे श्रम होतील, तेव्हा तू परत जा. तेव्हा सावित्री म्हणाली, पतीच्या सानिध्यात असताना श्रम कोणतं? ज्या मार्गाने माझे पती जातील तिथेच मला गेलं पाहिजे. हे तिचं बोलणं ऐकून आणि पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितला. तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य परत मागितलं. तिच्या सासऱ्यांचं राज्य परत मिळालं. तरी सुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमा पाठवून चालत राहिली. वाटेत तिने यमाला सत्पुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितलं. हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय तिसरा वर मागायला सांगितला. सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्र लाभ होण्याचा वर मागितला. तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली. वाटेत ती यमाला सांगते, तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र, स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता, म्हणून तुम्ही धर्मराज म्हणून ओळखले जाता. हे शुभवचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला आणि सत्यवानाच्या प्राणाशिवाय चौथा वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्रीने सत्यवानाला 100 पुत्र व्हावेत आणि पतिकुळ वृद्धिंगत व्हावं असा वर मागितला. तरीही सावित्री यमाच्या मागे जाऊ लागली. वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी,
सत्पुरुषांच्या गुणांविषयी, त्याच्या परोपकारांविषयी सांगितलं. यमराजाने तिच्या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्री म्हणाली, मला स्वर्ग सुख नको. पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही. तुझे वचन खरे करण्यासाठी, सत्यवानाला 100 पुत्र होण्यासाठी त्यांचे प्राण परत कर. शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. पातिव्रताच्या बळावर सावित्रीने आपल्या पतिकुळाचा, पितृकुळाचा उद्धार केला. आपल्या दिव्य शक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवनदान दिलं.